निश्चित रिक्षा चालकांना मराठी बोलता येणं सक्तीचं करण्यात आल्यानं बिश्नोई टोळीनं मीरा भाईंदरच्या आरटीओ अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी दिली आहे। या प्रकरणात परिवहन विभागाकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मीरा भाईंदरच्या विभागीय वाहतूक कार्यालयातील अधिकारी नलावडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना बिश्नोई टोळीकडून फोनवरून धमकी देण्यात आली। राज्य शासनानं रिक्षा चालकांना मराठी बोलता येणं अनिवार्य केल्यानं ही धमकी देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। आणि हा निर्णय काय परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकने घेतलेला नाही, राज्य शासनाचा निर्णय आणि 2019चा हा GR आहे। आणि त्यामुळे ही तपासणी करणं आम्ही बंधनकारक केलं। 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, आम्ही त्यासाठी शेवटची डेडलाईन ठरवलेली आहे। हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी गँग असू द्या नाही तर अजून कुठली गँग असू द्या, अशा गँगला मराठीच्या पुढे आम्ही बिलकुल येऊ देणार नाही। असे जर धमक्या देऊन मराठीची गळचेपी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे अजून मी कठोर कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही। महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी जर अशा कोणी हिंदीमध्ये धमक्या देत असेल तर आम्ही बिलकुल कदापि ते सहन करणार नाही। आमचं डिपार्टमेंट आणि मी या राज्याचा मंत्री म्हणून मी आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा। मीरा भाईंदर शहरात